मान्सूनपूर्व झालेल्या पावसामुळे अकोल्यातला जो भुयारी मार्ग आहे तो आपण पाहू शकता अक्षरशः पाण्याखाली गेलेला आहे. याच भुयारी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. साचलेल्या पाण्यात अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनं अडकून पडत आहेत. याच अंडरपासची याआधी काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी पाहणी केली होती आणि भाजपवर ताशेरे ओढले होते. अकोल्यातल्या टावर चौकापासून तर गांधी मार्गावर निघणारा हा अंडरपास आज पाहू शकता आपण अक्षरशः पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे. जवळपास 3 ते 4 फूट यामध्ये पाणी साचलेलं आहे. कोटी रुपये खर्च करूनही बांधण्यात आलेला हा अंडरपास मार्ग आज पाण्याखाली जातोय. याआधीही म्हणजे विशेष म्हणजे ऐन उन्हाळ्यातही हा मार्ग पाण्याखाली असतोय. आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे वाहतूक होती ती आज कुठेतरी कमी झालेली आहे. जे नवीन वाहनधारक आहेत ज्यांना अकोल्याबद्दल माहिती नाही ते यामधून वाहनं टाकतात आणि पाण्याखाली न्यायला जाणार त्यांचे वाहनं आज पाण्यात अडकून बंद पडतात. जर आपण पाहिलं तर या अंडरपासची आज मोठ्या प्रमाणात कोंडी झालेली आहे. अकोलेकर या अंडरपास बद्दल चांगलेच ताशेरे ओढतात. या अंडरपास एक तर बंद करा अन्यथा याची दखल घ्या अशी मागणी आता अकोलेकरांकडून होत आहे. अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.